रशियाला यायचं ठरलं त्यावेळेला मला असं एक पुस्तक पाहिजे होतं की ज्याच्यामध्ये मला रशियाचा इतिहास एका पुस्तकामध्ये विश्वसनीय पद्धतीने वाचायला मिळेल. त्यावेळेला मला आठवलं हिस्टोरियन्स हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड. हिस्टोरियन्स हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड हा 25 खंडांमध्ये प्रकाशित केलेला जगाचा इतिहास आहे. 2000 पेक्षा जास्ती लेखकांनी लिहिलेले आणि इतिहास लेखन शास्त्रामधले जे ऑल टाइम ग्रेट लेखक आहेत या लेखकांना एकत्र बसवून जगाच्या संस्कृतींमधला सर्व संस्कृतींचा इतिहास 17,000 पानांमध्ये एकत्र या आपल्याला हिस्टोरियन्स हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड मध्ये वाचायला मिळतो. हिस्टोरियन्स हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड म्हणजे देशांच्या निर्मितीचा इतिहास आहे. आपल्याला विल ड्युरंटच्या स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन बद्दल माहिती असतं किंवा अर्नॉल्ड टॉयनबीच्या स्टडी ऑफ हिस्ट्री बद्दल माहिती असतं, पण या दोन्हीपेक्षा खूप मोठा आवाका असलेला इतिहास आणि त्या देशांबद्दलची आंतरदृष्टी, ज्याला मराठीमध्ये आपण इन्साइट म्हणतो, ते देणारा हा प्रकल्प म्हणजे हिस्टोरियन्स हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड आहे. आज जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे संघर्ष सुरू आहेत त्या संघर्षांची मूळ कारणं काय आहेत किंवा त्या प्रांतांमधले लोक कसे वागतात आणि त्यांचे स्वभाव कुठल्या प्रकारच्या संघर्षांमधनं तयार झाले ह्याचा आलेख आपल्याला या पुस्तकांमधनं वाचायला मिळतो, या खंडांमधनं वाचायला मिळतो. 25 खंड म्हणल्यानंतर बावरून जायची काही गरज नाही. आपल्याला ज्या देशाच्या इतिहासाबद्दल आकर्षण वाटतं, ज्या देशाच्या इतिहासाबद्दल आपल्याला उत्सुकता आहे, तो खंड आपण घ्यायचा आणि ते वाचायला सुरुवात करायची. मला आवडीचा होता म्हणून हिस्ट्री ऑफ एन्शियंट इंडिया हा 7वा खंड आहे आणि 9वा खंड हा अरबस्तानाच्या इतिहासाबद्दलचा तो वाचला होता. आणि रशियामध्ये येण्याच्या पूर्वी मी त्याच्यातला रशियावरचा जो खंड आहे 17वा तो वाचायला सुरुवात केली होती. रशियन इतिहासाबद्दलची मी म्हटलं तसं आंतरदृष्टी आपल्याला या पुस्तकातनं मिळते. युरोपमध्ये जे रेनेसान्स आणि रेफॉर्मेशनचा काळ होता त्या काळात त्या संघर्षातनं युरोपची संस्कृती निर्माण झाली आहे असं आपण म्हणू शकतो. पण युरोपचा भाग असून सुद्धा रशिया हा युरोपपेक्षा वेगळा का वाटतो, तर युरोपमध्ये ज्या तीव्रतेने रेनेसान्स आणि रेफॉर्मेशन झालं तितक्या तीव्रतेने किंवा कदाचित झालंच नाही रशियामध्ये, आणि त्यामुळं आधुनिकता स्वीकारताना रशियाची जी भांबेरी उडालेली आपल्याला दिसते सर्व क्षेत्रामध्ये, ही जी इन्साइट आहे ही मला हिस्टोरियन्स हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड मधनं कळाली. आणि आतापर्यंत मी फक्त त्यातला एकच चॅप्टर वाचलाय. कल्पना करा की रशियाच्या इतिहासाबद्दल किती गोष्टी मला याच्यातनं वाचायला मिळतील.